संजय राऊत येतात आणि सकाळी 10 वाजता काहीतरी बोलतात. ती इन्फॉर्मेशन देतात. जी इन्फॉर्मेशन सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा अलीकडेच त्या इतर लोकांना कळलेली असते. त्याचा शून्य उपयोग असतो. संजय राऊत फक्त ते दिल्ली सांभाळतात का मुंबई सांभाळतात का पक्षात काय करतात हेच मोठा संशोधनाचा विषय आहे. भाजपचं एक वैशिष्ट्य आहे, ते सेनेनी नक्कीच घेतलं पाहिजे. मी म्हणतो सगळ्याच पक्षांनी घेतलं पाहिजे की भाजप 24 तास आणि 365 दिवस प्रचाराच्या मोडमध्ये असते. रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. घरी बसून काहीही होणार नाही. कुणाचंच होणार नाही. नेत्यांचं होईल, ना पक्षाचं होईल, ना ठाकरेंचं होईल. नमस्कार. मी हेमंत पाटील, राजकीय विश्लेषक व निवडणूक सल्लागार. आता नुकतेच आपण बघितलं की शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामध्ये मोठी फूट पडत आहे. म्हणजे काय तर ऑलरेडी ती फूट पडलेली होती. शिंदेंनी बरेच म्हणजे जवळपास 40-42 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि आता परत उद्धव ठाकरेंच्या मागे काही आमदारांच्या मागे इन्कम टॅक्स आणि इतर काही यंत्रणा लावून त्यांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादमध्ये काही नगरसेवक, माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये आले. कोकणात तर बरेच राजन साळवीसारखा खंदा कोकणातला शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा खंदा समर्थक आणि माजी आमदार ते शिवसेनेत आले. त्याच्यानंतर एक बने नावाचे तिथले शिवसैनिक माजी आमदारच होते ते शिवसेनेत आले. असं एक फार मोठं खिंडार आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडत चाललेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचे बरेच जवळपास 94, 90, 92 नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे होते. त्यातले जवळपास 60 नगरसेवक आज सोडून गेलेले आहेत. अशा प्रकारे पुण्यातले 5 नगरसेवक सोडून गेलेले. ते भाजपमध्ये गेले, काही शिंदे गटामध्ये चाललेत. असं बऱ्याच घडामोडी आता घडत आहेत. तर यासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सेना भवनवर दर मंगळवारी नेत्यांना मिटिंग घ्यायला सांगितलं. आता मिटिंग घ्यायला सांगितलं म्हणजे नक्की काय ते करणार आहेत, नक्की काय करायचं आहे, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. याच विषयावर काही माझी मतं आहेत ती मी मांडणार आहे तुमच्यासमोर. उदाहरणार्थ पहिली गोष्ट म्हणजे आता उद्धव ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना ओळखतात, शिवसेनेला ओळखतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक निवडणुकीला 2003 पासून ते आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीला किंवा इतर काही मध्ये कालावधीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच शिवसेनेत संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होईल असे दोघंजणच होते आणि त्यांनी पिंजून काढला अख्खा महाराष्ट्र गेली 20-25 वर्षामध्ये. त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला आणि प्रत्येक इलेक्शनला त्यांच्या 50-55 ह्या जागा कंटिन्युअस आलेल्या आहेत. तर आता त्याप्रमाणे आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घराबाहेर पडणं मस्ट आहे. यांनी प्रत्येक जिल्ह्याला जाऊन तिथल्या यंत्रणेला, तिथल्या संघटनेशी संवाद साधणं हे खूप गरजेचं आहे. आज जे उद्धव ठाकरेंकडे जे आज शिलेदार आहेत, जे उरलेले आमदार आहेत, खासदार आहेत, त्या लोकांना सुद्धा त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्याला तिथं तालुका प्लेसला, तिथं म्हणजे मोठ्या नगरपालिका, महानगरपालिका तिथल्या संघटनेमध्ये जाऊन वारंवार तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. फक्त जिल्हाध्यक्ष आणि इतर लोक मातोश्रीवर किंवा सेना भवनावर बोलून मिटिंगा घेऊन काहीही उपयोग होणार नाही. तिथली परिस्थिती तिथे जाऊन चार्ज केली पाहिजे. तिथे जाऊन लोकांना, तिथे जाऊन कार्यकर्त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. त्यांना विषय दिले पाहिजेत. वेगवेगळे विषय देणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिथल्या काय 2 गटातटात काय एकमेकाचं काही वावडा असेल किंवा एकमेकाच्या बद्दल काही द्वेष असेल, एकमेकाबरोबर काम नीट करत नसतील तर त्यांचं सेटलमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे नवीन फळीसुद्धा तयार करायला लागणार आहे उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना.
पण ती नवीन फळी तयार करताना फक्त मातोश्रीवर बसून हे होणार नाही. आज उद्धव ठाकरे माझ्या माझ्या मते आज जे उद्धव ठाकरेंकडे जे शिलेदार आहेत ते मुंबईतले शिलेदार, प्रमुख शिलेदार आहेत. त्यातले काही वयस्कर आहेत. उदाहरणार्थ म्हणजे आपण असं विचार केला, की देसाई जे आहेत, देसाई दोन्ही देसाई जे आत्ता दुसरे अनिल देसाई निवडून आलेत, ते बरेच वर्ष सेक्रेटरी आहेत, अजूनही सेक्रेटरी आहेत. सुभाष देसाई खूप वर्ष सेक्रेटरी होते, परंतु ते पडद्यामागचे कलाकार आहेत. अनिल परब, त्याच्यानंतर अजून वैभव नाईक आत्ता, या दोघांवर इन्क्वायरी चालू आहे. अनिल परबांची थोडीफार त्यांना ती सुटका मिळाली असं ते म्हणतात, की ह्याच्यातल्या रिसॉर्टच्या प्रकरणात माझा काही संबंध नाही. परंतु अनिल परब आता दिसतही नाही. वैभव नाईकांवर परवा दिवशीच एक 8 दिवसापूर्वी त्यांना बोलवलं होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी का पोलीस डिपार्टमेंटनी, मला लक्षात नाही फायनान्शियली ह्यानी. पण वैभव नाईकसुद्धा आता तिथं राजन साळवीसारखे अडकलेले आहेत. त्यानंतर आपण भास्कर जाधवांचा विषय गेला तर गेली काही दिवस आपल्याला दिसत आहेत की भास्कर जाधव नाराज आहेत. त्यांनी परवा दिवशी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली की माझ्या क्षमतेनुसार मला काही मिळालेलं नाही किंवा काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आत्ताचे जे शिलेदार आहेत त्या शिलेदाराचं बद्दल महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण ते काम करू शकतील का नाही, किती करू शकतील, याच्यावर शंका आहे. राजुल पटेल ह्या अंधेरी, मी एकच उदाहरण सांगेन, राजुल पटेल ह्या अंधेरी वर्सोवा जोगेश्वरीच्या परिसरात काम शिवसेने करत होत्या. शिवसेनेकडनं 5 वेळा त्या नगरसेविकाही होत्या, आरोग्य समितीच्या त्या अध्यक्ष होत्या करोनाच्या काळात, आणि त्यांनी आता नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मागच्या वेळेस 2019च्या निवडणुकीत त्यांना अपक्ष म्हणून उभं राहिल्या होत्या त्या, आणि त्यांना 32,000 मतं त्यांनी घेतली होती. सो इतक्या मोठं, इतकं चांगलं नेतृत्व त्या परिसरातलं आपल्याकडनं जात आहे, ह्याचं मागे काय कारण असू शकेल हे शोधलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी. संजय राऊत येतात आणि सकाळी 10 वाजता काहीतरी बोलतात, ती इन्फॉर्मेशन देतात, जी इन्फॉर्मेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अलीकडेच त्या इतर लोकांना कळलेली असते, त्याचा शून्य उपयोग असतो. संजय राऊत फक्त ते दिल्ली सांभाळतात का मुंबई सांभाळतात का पक्षात काय करतात हेच मोठा गहन विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. तिथे रस्त्यावर कोणी उतरणार, तिकडे जाणार कोण, विषय कोण देणार, मुद्दे कोण काढून देणार, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज इतकी मोठी पडझड झालेली आहे शिवसेनेमध्ये, तर त्या दृष्टिकोनातून एक प्लॅनिंग झालं पाहिजे, स्ट्रॅटेजी झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आजही प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, या शिवसेना यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. परंतु तो शोधला पाहिजे, तिथं गेलं पाहिजे. तिथं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन तिथं मिटिंगा लावल्या पाहिजेत, तिथं कार्यकर्ते जोडले पाहिजेत. नवीन कार्यकर्त्यांनी जोडणी तरी सुरू केली आहे की नाही? भाजपचं एक वैशिष्ट्य आहे, ते सेनेनी नक्कीच घेतलं पाहिजे. मी म्हणतो सगळ्याच पक्षांनी घेतलं पाहिजे की भाजप 24 तास आणि 365 दिवस प्रचाराच्या मोडमध्ये असते. तुम्ही बघा, विधानसभा झाल्या भाजपनी लगेच सगळीकडे नोंदणी सुरू केली, सदस्य नोंदणी. त्यांना माहिती आहे 23 महानगरपालिका, अनेक जिल्हा परिषद, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, ह्या सगळ्या मिनी विधानसभाच म्हणू, ह्या निवडणुका त्यांना जिंकायच्या. असं कुठल्याच पक्षाने अजूनपर्यंत सदस्य नोंदणी नाही किंवा काही मिटिंगा नाही. आणि तुम्हाला ग्रासरूट लेवलला मिटिंगा घेतल्या पाहिजेत. विभाग प्रमुख आणि त्याच्या खालच्या अडचणी काय आहेत त्या सोडवल्या पाहिजेत, त्यांना विषय दिले पाहिजेत, त्यांना 4 गरज लागली तर त्यांना पैसा दिला पाहिजे, त्यांना कार्यक्रम दिले पाहिजे.
आणि आता ती खूप चांगली संधी आहे, कारण निवडणुकीला त्या त्या भागातले उमेदवार उभे राहतील, त्या त्या भागातले पक्षाकडे तिकीट मागायला येतील आणि ते खर्चही करू शकतील. आपण असं केलं का, की समजा 3 उमेदवार आहेत त्या भागामध्ये, तर तिघांना सांगितलं, की "बाबा रे, तुम्ही तिघंही आत्ता पक्षाचं म्हणून खर्च करा. कार्यक्रम घ्या, विषय उचला, राज्य शासनाच्या विरुद्धचे विषय उचला, ते केंद्र शासनाच्या विरुद्धचे विषय उचला आणि तिथे सुरू करा काम आणि जोरात सुरू करा. ज्याला मिळेल एकाला तुमच्या तिघातल्या त्यावेळेस जी निवड ठरेल, त्यावेळेस जी आपण उमेदवारीची चाचणी जी ठरेल त्या ह्याच्यात एकाला मिळेल, पण तुम्ही करा." नक्कीच असं मोटिवेट करून ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी केलं तर नक्कीच सक्सेस होईल. हा महत्त्वाचा गोष्ट मला वाटतं, की संघटना बांधणी ही आता परत शून्यापासून करायला लागणार आहे आणि ती तिथे जाऊन करायला लागणार. ती फक्त सेनाभवनला बसून होणार नाही आणि त्याच्यासाठी ती करण्यासाठी ज्याचं मॅनिप्युलेशन ज्याला चांगलं जमतं किंवा ज्याला समोरच्याला पटवापटवी करायला चांगलं जमतं, असे 15, 20, 30 जिल्ह्याला एक शिलेदार तरी तयार करायला लागेल. मग हे झालं फक्त मी आपल्या लोकांना पटवापटवी म्हणतोय. की जे शिवसेनेचे आहेत, जे शिवसैनिक आहेत, जे शिवसेनेला मानणारे आहेत, त्या कार्यकर्त्यांना पटवणं आणि त्यांना मोटिवेट करणं, त्यांना विषय देणं इथपर्यंत म्हणतोय. परंतु काही नाराज कार्यकर्ते असे पण असणार आहेत, की जे भाजप विरुद्ध नाराज आहेत, भाजपमध्ये आहेत पण नाराज आहेत, काँग्रेसमध्ये आहेत पण नाराज आहेत, राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गटात आहेत, शिंदे गटात आहेत. त्या नाराजांना कधी घेणार? त्यांच्यावर सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे आणि ते तिथे बसून होणार नाही, ते रस्त्यावर येऊन होणार. दुसरा मुद्दा मला असा वाटतो, की नेत्यांच्या वर जेवढे आरोप होतात, त्या नेत्यांना फक्त आणि फक्त फोन करून उपयोग होणार नाही. त्या नेत्यांना पाठबळ दिलं पाहिजे. मग ते वकिलांचं असेल किंवा इतर कुठली असेल सेवा, ती त्यांना पुरवली पाहिजे. तरच ते नेते तुमच्याकडे राहतील. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, की म्हणजे अ, किशोरी पेडणेकर ह्यांच्यावर आरोप झाले होते. किशोरी पेडणेकरांना तासनतास चौकीत नुसतंच बसवून ठेवायचं. काहीच कारण नाही. आणि मग म्हणायचं, की नाही, नाही, आज साहेब नाही आहेत. 5 तास बसले, की साहेब नाही आहेत, तुम्ही उद्या या. ही मला गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर ही जी हॅरासमेंट आहे, ह्याला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी ह्याही कुठंतरी थांबवली पाहिजे. तरच या नेत्यांना म्हणजे किंवा कार्यकर्त्याला वाटेल, "अरे हां बाबा, माझ्या मागे साहेब आहेत, मला त्यातनं वाचवतील." वाचवतील म्हणजे काय? चांगल्या गोष्टीसाठी. मी चुकीच्या गोष्टी नेत्यांनी कुणी केलं काय, आत्ताच ते आपण न्यूज बघितली, कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा लागली. तर तशा चुकीच्या गोष्टीत नाही, परंतु योग्य गोष्टीत कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्या लोकांना तिथं जाऊन पोलिसांना जाब विचारला पाहिजे, तुम्ही ही मानसिक हॅरॅसमेंट का केली? आमच्या लोकांना मानसिक हॅरॅसमेंट का करता? हीच गोष्ट अशीच गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे साळवींबाबत घडली होती आणि त्यांच्या पत्नीला त्यांना अनेक तासनतास चौकीत बोलवलं जायचं, सारखं बोलवलं जायचं. कदाचित ह्याच गोष्टीमुळे ते वैतागून शिंदे गटात गेले असेल. परंतु ह्या लोकांना पाठबळ देणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्या पुढच्या सगळ्या खाली तो मेसेज जातो, पूर्ण खालच्या कार्यकर्त्यांकडे जातो. तिथं जाऊन उभंच राहिलं पाहिजे त्या चौकीत. तिथे कोर्टाची लढाई लढली पाहिजे. म्हणजे कोर्टाची एक पूर्णपणे आता इतकं हे डॅमेज करतायत भाजप, तर कोर्टासाठी त्या फास्ट म्हणजे केसेस घेण्यासाठी म्हणा किंवा इतर काही कायदेशीर सल्ला देण्यासाठी एक वकिलांची पूर्ण महाराष्ट्रात फौज तयार केली पाहिजे. तो तिथं कार्यकर्ता लढतो, तिथं काहीतरी आंदोलन करतं, तिथं काहीतरी घडतं आणि पोलीस त्याला विचित्र हे करून जास्त गुन्हे त्याच्या अंगावर टाकतात. जे घडलेलेच नाहीत ती कलमं त्याच्यावर अंगावर टाकतात. मग त्याला सपोर्ट कसा देणार?
त्याला सपोर्ट देण्यासाठी तिथल्या लोकांना रस्त्यावर उतरलं पाहिजे, तिथे वकिलांची फौज तयार केली पाहिजे, इमिजिएट तिथं गेला पाहिजे तो वकील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट मी सांगेन की इथं जाहिरात होतच नाही. आपल्या जाहिरात म्हणजे कुठल्याही माध्यमातून. मी मागे शिवसैनिक काही नेत्यांना सांगितलं होतं की आपण तुमच्या उद्धव ठाकरेंच्या, आदित्य ठाकरेंच्या किंवा काही नेत्यांच्या तुमच्या जाहिराती सतत आल्या पाहिजेत. आजही मोदी 10 वर्ष 3-3 वेळा एक हाती येऊन, म्हणजे 2 वेळा एक हाती, आणि आता अलायन्समध्ये येऊन सुद्धा आजही मोदी पानभर जाहिराती सतत देतात. राज्य शासनाच्या कुठल्याही जाहिराती सतत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये फडणवीस दिसतात, अजितदादा दिसतात, शिंदे दिसतात आणि मोदी दिसतात. ह्या मोदींचा वास्तविक पाहता इथल्या महाराष्ट्राच्या कामावर, योजनेवर कुठलीच संबंधच नाही. पण मोदी दिसतात. मोदी दर मन की बात कंटिन्यू आज करतात. सो आता जाहिरातींचं युग आहे. जाहिरातींवर लोक भुलतात, जाहिरातींवर लोक फसतात आणि ब्रँडिंग करण्यासाठी सतत जाहिरात केली पाहिजे, स्वतःची केली पाहिजे, स्वतःच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची जाहिरात सतत केली पाहिजे. करोना काळात मी एक उदाहरण देईन. करोना काळात फार चांगलं काम उद्धव ठाकरेंनी केलं होतं. परंतु कुठंही उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी काहीच बोलायला तयार नाहीत. म्हणजे महाराष्ट्रात 5 मध्ये उद्धव ठाकरेंचं नाव होतं की करोनामध्ये खूप चांगलं काम केलं. बरं, हे कोणीही सांगितलंय, होनी सांग, WHO होनी, जागतिक आरोग्य संघटनेनी, सुप्रीम कोर्टाने सगळ्यांनी कौतुक केलं होतं. पण त्याची जाहिरात नाही, कुठे लोकांना काही सांगणं नाही, काहीही नाही. याच्या उलट जर फडणवीस असतं किंवा इतर भाजप कोण असतं तर त्यांनी सातत्याने जाहिराती केल्या असत्या आणि मग त्याला काउंटर, म्हणजे त्या गोष्टीचा फायदा हा भाजप आणि शिंदेंनी घेतला. त्या गोष्टीचा फायदा असा घेतला की त्यांनी पसरवलं की उद्धव ठाकरे घरी बसून 2.5 वर्ष घरी बसून सरकार चालवलं. अशी परिस्थितीच नव्हती. 1.5 वर्ष तर करोना, 1 लाट, 2 लाट, कित्येक दिवस तर रस्ता बंद होता. सगळेच नेते घरी होते. पण हे म्हणजे ह्याला काउंटरच कोणी केलं नाही आणि ते परसेप्शन तसंच तयार झालं. सातत्याने ही लोक बोलत राहिली की उद्धव ठाकरेंनी घरी बसून सरकार चालवलं. याला काउंटर प्रॉपर प्रत्युत्तर तर सतत दिली पाहिजेत, सतत बोललं पाहिजे. पण कोणीही नेते तसं करत नाही. ना जाहिरात करतं, ना चुकीच्या परसेप्शनला बोलतं, काहीही करत नाही. शिवसैनिक म्हणजे काय, तर खालचा तो करत नाही, कारण त्याला माहितीच नसतं, त्याला ती कशी मांडायची तो मुद्दा तेही कळत नाही. परंतु हे नेते मंडळी बोलत नाहीत. एकानेही बोललं नाही. राऊत सहित कोणी त्याला उत्तर दिलं नाही. जे सकाळी 10 वाजता राऊत येतात ते मीडियासमोर, त्यांच्या सहित एकानेही उत्तर दिलं नाही की अहो 1.5 वर्ष करोना होता, कसं तुम्ही तरी बाहेर पडला होता का? बरं, 2-4 महिने उद्धव ठाकरेंना सिरियस ऑपरेशन झालं होतं. 2-3 महिने घराच्या बाहेर नाही पडले. बरं, तेवढं तरी बोलायचं की ते घराच्या बाहेर नाही पडले, तरी सुद्धा पहिल्या 5 आलंय त्यांचं नाव. इतकं चांगलं त्यांनी कंट्रोल केलंय, एवढं तरी बोलायचं, इतकं तरी प्रत्युत्तर द्यायचं. परंतु तेही नाही. ह्यांना त्या गोष्टीच कळत नाहीत की काय, ही शंका येते. त्यामुळे तिथे जाहिराती नाहीत आणि तिथे प्रॉपर प्रत्युत्तर नाही, प्रॉपर बोलणं नाही. हे कोणीच नाही. ही कुठली सगळी नेते मंडळी चिडीचूप आहेत. कुणाचंही नाव घ्या, शिवसेनेत नेते मंडळीच नाहीत असं वाटेल, इतकी चिडीचूप आहे. त्यामुळे ते बदललं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे आजही ह्यांच्याकडे एकही किरीट सोमय्या नाही करू शकत. कुठलीच डॉक्युमेंट ह्यांना मिळणार नाही का? शिवसेनेला मिळतील की? भाजपवाले करप्टच नाही आहेत का? आहेत की, सगळे करप्ट आहेत. मग त्यांचे डॉक्युमेंट काढून ही का प्रेझेंट करत नाही, का घाबरतात? अटॅक इज अ बेस्ट डिफेंड.
परंतु काहीही करायला कोणी बघायलाच तयार नाही तिकडं. म्हणजे सगळ्यांना असं इतकी दहशत कशी करून घेऊ शकतात. अनेक अधिकारी असे आहेत की ते अधिकारी ह्यामध्ये त्यांना दिसतंय समोर की चुकीचं चाललंय, ते अधिकारी सुद्धा सहज मदत करतील. मग ते मंत्रालयाचे असो किंवा मुंबई महानगरपालिकेचे असो किंवा कुठल्याही डिपार्टमेंटचे असो. मग तसा प्रयत्न का होताना दिसत नाही? कोणीच नाही हे विचार करत का स्ट्रॅटेजी नाही का 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 केला पण काय होत नाही? अतिशय सोपं आहे ना. तुमची 4 लोकांची कुठलाही आमदार तुमच्या 4 लोकांची जर प्रकरणं घोटाळे बाहेर काढत असतील कोणी, ती प्रकरणं असेल किंवा नसेल हा कोर्टात नंतर सिद्ध होईल. पण ती प्रकरणं बाहेर काढून ईडी, सीबीआय त्याच्यानंतर आयकर विभाग, ह्या पोलीस ह्या यंत्रणेचा गैरवापर करून जर तुमच्यावर कोणी सातत्याने गेली 10 वर्ष जर अटॅक करत असेल, सातत्याने 5 वर्ष तर गेली भयानक परिस्थिती आहे. सातत्याने जर तुमची लोक पडत असतील, तुमच्या लोकांना आत घालत असेल, तर मग तुम्ही काय करता? तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्याही बघा, सगळे प्रत्येक जो आमदार येईल ना, तो काय 25 लाखाचं 40 लाखाचं लिमिट आहे त्याच्यात खर्च करत नाही, हे उघड सत्य आहे. मग तो पैसा कुठनं आणतो? कुठनं तरी आणलेला पैसा असतोच. एखादा गणपतराव देशमुख सारखे एखादे अपवाद वेगळा, परंतु प्रत्येक माणूस हा प्रत्येक आमदारकीचा उमेदवार हा पैसा आणतो आणि त्याचे कुठेतरी 4 गोष्टी अडकलेल्या आहेत. त्यांनी कुठेतरी गैरमार्गाने पैसा आणलेला आहे. मग त्याच्यावर आपण का काम करत नाही? का आपल्याला कळतच नाही? का नको ते करतील का आपण तेवढंच बघू? तर हे असं चालणार नाही. हे बदललं पाहिजे. तुम्हाला ही 4 गोष्टी तशा तयार केल्या पाहिजेत. भाजपच्या विरुद्ध भाजप करतं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. तर भाजपच्या विरुद्ध लोकांचे 4 आमदारांचे 10 लोकांचे केसेस काढल्या पाहिजेत आणि त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे. त्याच्यावर कोर्टात गेलं पाहिजे. त्याच्यावर पोलीस यंत्रणेवर दबाव आणला पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की हे ईडी कोर्टाने हे सांगितलंय बरं का, हे मी ईडी कोर्टाने सांगितलंय की एका स्टॅम्प घोटाळ्यामध्ये फडणवीसांचं नाव का नाही आणि ते नाव घालायला लावलं फडणवीसांचं, देवेंद्र फडणवीसांचं. कुणालाच माहिती नाही, कोणच बोलत नाही त्याबद्दल. अतिशय ह्यांनी सांगतो ती गोष्ट फडणवीसांनी ज्यांना आत घातलं, जे ॲडव्होकेट सतीश उके, त्यांचा तो दावा आहे, ते कोर्टात केस चालू आहे त्याच्यावर. एवढी इतकं मटेरियल आहे, इतकं म्हणजे मी बाकीच्या लोकांबद्दल तर बोलतच नाही, थेट मी फडणवीसांबद्दल तुम्हाला सांगतो. सो हे बदल केलं पाहिजे ना. 5वी गोष्ट मी सांगतो की आता जर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स, पोलीस हे जर तुम्हाला दाद लागत देत नसतील, तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला रस्त्यावर उतरलं पाहिजे ना. बरं, गमतीचा भाग काय आहे की हे सगळी यंत्रणा ही भ्रष्टच आहे. आपण बघितलं असेल मागे केरळमध्ये एक ईडीचा अधिकारी सापडला होता, त्याला सस्पेंड केला, त्याच्याकडे 6 कोटी का काही कोटी मिळाले. ही लोक पण भ्रष्टच आहेत ना. मग त्यांच्यावर तुम्ही दबाव आणायला का नाही हे करत? ती लोक सिस्टीममध्ये राहून तुमच्या लोकांवर दबाव आणतात, पण ती भ्रष्ट लोक आहेत. तुम्हाला त्या भ्रष्ट लोकांना दबाव आणायला 100% आणलं पाहिजे. पोलीस FIR घेत नाही म्हणजे काय? पोलिसांनी पोलिसांच्या दारात तुम्ही 2,000 लोक घेऊन बसा, कशी नाही FIR घेत सांग मला. हे प्राथमिक ही अहवाल आहे आणि याचा FIR घेतलाच पाहिजे. वेगळ्या वेगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा ईडी असेल किंवा सीबीआय असेल, यांच्या दारात जाऊन बसलं पाहिजे ना. हे हा कागद यांच्याबरोबर वकील घेऊन बसलं पाहिजे की हा पुरावा, हा कागद, हा भाजपच्या विरुद्ध किंवा हा एखाद्या माणसाविरुद्ध कार्यकर्त्यांनी गुन्हा केलाय, तू याच्यावर ही दखल घेतली पाहिजे. का घेत नाही? मला रिटर्न दे. रस्त्यावर उतरल्याशिवाय, अशा गोष्टी केल्याशिवाय शक्य होणार नाही. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो की ज्या वेळेस शिंदे गटांच्या शिंदे CM होते,
आणि शिंदे CM असताना ज्या वेळेस एक शिवसैनिक एक लेडीज होती, त्यांनी काहीतरी चुकीची कदाचित ती कमेंट्स शिंदेबद्दल सोशल मीडियावर केली होती. आता ती कमेंट केल्यानंतर त्या महिलेला तिच्या ऑफिसमधनं खाली बोलवून ती गरोदर असताना तिला लाथा बुक्क्यांनी तुडवलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनी तिच्यावर ॲक्शन घेतली. जिनी उद्धव ठाकरे गटाची जी महिला होती तिच्यावर ॲक्शन घेतली की शिंदेंवर तू असे काहीतरी चुकीचे कमेंट केली. पण तिला खाली बोलवून लाथाबुक्क्यांनी तुडवलं. त्यांना काही केलं नाही. साधी त्यांची नोंद पण घेतली नाही. आणि मग हे काय झालं, ती नोंद घेण्यासाठी मोर्चा काढला उद्धव ठाकरेंच्या गटातल्या कार्यकर्त्यांनी. आणि मग ते मोर्चा काढला, तिथे गेले. परंतु त्या मोर्चाची गंमत अशी आहे की तो मोर्चा काढला आणि त्याच्यात संजय राऊत, त्याच्यानंतर मोर्चा थांबवला संजय राऊत, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे, हे तिघं कमिशनरकडे जाऊन बसले की त्याच्यावर FIR दाखल करण्यासाठी. गंमत बघा, ठाण्यामध्ये ती केस झाली. ते सगळे जाऊन बसले कमिशनर ऑफिसला की कमिशनरांना सांगून ते हे करायला, पण कमिशनर आलेच नाही. ते गायबच झाले. आता कमिशनर FIR थोडी नोंद करणार आहे. या तिघांनी चौकीत तो PSI, तो PI त्याच्या दारात त्याच्या टेबलावर बसायला पाहिजे ना. FIR नोंद कोण करणार? तो करणार ना. कमिशनरकडे जाऊन काय उपयोग? झालं, सगळं संपलं, काहीच झालं नाही. सो अशा रिझल्ट ओरिएंटेड गोष्टी केल्या पाहिजेत. जर हे कमिशनर पोलीस चौकीत जाऊन बसले असते, त्या PIच्या समोर बसले असते, PSIच्या समोर बसले असते, हा पुरावा, हा व्हिडिओ ताबडतोब तपास करा आणि FIR दाखल करा. आणि ह्या महिला ज्यांना त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, ॲडमिट होत्या. हा तर PSI करणार, PI करणार तो FIR दाखल, का कमिशनर करणार? काहीच उपयोग नाही. पूर्ण प्रकरण थांबलं. तिच्यावरच केस उलटा गुन्हा दाखल झाला. तर अशा प्रचंड मला कळत नाही की कोण स्ट्रॅटेजी ठरवतं किंवा कोण यांना सांगतं. त्याच्यामुळे जर अशा काही गोष्टी आहेत, पोलीस असतील, ED असतील, CBI असतील, या सर्व तपास यंत्रणेवर आपण दबाव आणला पाहिजे आणि तो प्रॉपर माणसाकडे जाऊन दबाव आणला पाहिजे. प्रॉपर अधिकाऱ्याकडे दबाव आणला पाहिजे. तरच कुठंतरी हे गणित सुटेल किंवा त्याला मदत होईल गणित सुटायला. आणि परत रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. घरी बसून काहीही होणार नाही. कुणाचंच होणार नाही. नेत्याचं होईल ना, पक्षाचं होईल ना, ठाकरेंचं होईल. घरी बसून काहीच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रस्त्यावरच उभं राहून तिथं थांबलं पाहिजे. 6वी गोष्ट मी असं म्हणेन की सोशल मीडिया जो आहे, सोशल मीडिया हा इतका स्ट्रॉंग केला पाहिजे, परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. सोशल मीडिया आज खूप मोठी ताकद आहे. सोशल मीडियावर खूप लोक व्यक्त होतात, खूप कार्यकर्ते होतात, खूप सामान्य माणूस त्याच्यावर व्यक्त होत असतो. प्रत्येकाचा त्याच्या मोबाईल आहे. ही सगळ्या लोकांना माहिती आहे ही गोष्ट. साधी गोष्ट आहे, मी सोपी गोष्ट सांगतो. समजा एखादी पोस्ट कुणी केली, नेत्यांनी केली, आदित्य ठाकरेंची पोस्ट असेल, उद्धव ठाकरेंची असेल, राऊत त्यांची असेल किंवा अजून कुठल्या नेत्यांची असेल, तर ती पोस्ट शेअर करायला सांगणं किंवा करून घेणं इतकंही नाही होत. म्हणजे मी हे सगळ्याच पार्टीचं दुखणं बघतोय की समजा माझ्याकडे तर ती पोस्ट मी 1 लाख जर माझ्याकडे असेल, त्या पेजला लोक असतील, जोडले गेलेली असतील, तर त्या 1 लाख पैकी लोकांना, कार्यकर्त्यांना आपण एवढं नाही सांगू शकत का, अरे बाबा शेअर कर, सगळ्यात जी येईल ती शेअर कर. पटो असं न पटो, तू त्याच्यात नको लक्ष घाल, शेअर तर कर. इतकंही नाही कळत सोशल मीडियाचा वापर. तर अजून तर खूप गोष्टी आहेत सोशल मीडियामध्ये, खजाना आहे मोठा. सोशल मीडियातनं नेटवर्क तयार करायला एक टीम पाहिजे. कोण आपल्याबद्दल, आपण एखादी पोस्ट केली तर त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. मग कोण लोक काय पोस्ट करतात, आपल्याला सर्वसामान्य माणसं कसं व्यक्त होतो. मग तो व्यक्त जर आपल्याला पॉझिटिव्हपणे व्यक्त झाला तर त्याला त्याप्रमाणे त्या व्यक्तीला संपर्क केला पाहिजे. बाबा रे, तुला आमच्या साहेबांचे, सेनेचे, उद्धव साहेबांचे, उद्धव ठाकरेंचे, आदित्य ठाकरेंचे, नेत्यांचे विचार पटतात का?
हे योग्य काय पटत असतील तर मग तू आमच्या बरोबर जोडला घ्या. तू घरीच बसून राहा, परंतु तुला काय म्हणत नाही की रस्त्यावर उतर, परंतु आमच्या विचारांशी आहेस. असं नेटवर्क तयार केलं पाहिजे. हे कुणी करायचं? कितीतरी गोष्टी आहेत. सोशल मीडिया हा फार मोठा आहे. 50% 60% तर त्याच्यावर रोजचा रोज प्रचार होतो. मग ते कधी करणार आणि कोणी करणार? त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यावाईज यंत्रणा पाहिजे. मी इथं इथं नाही, तालुक्यावाईज तर नंतर सांगेन, परंतु जिल्ह्यावाईज यंत्रणा पाहिजे. जिल्ह्यावाईज यंत्रणा उभी केली पाहिजे. त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांच्यावर त्यांना विषय दिले पाहिजे. त्यांचं काय चाललंय, काय नाही चाललंय याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. दर महिन्याला ॲनालिसिस होऊन त्यांना नवीन-नवीन मार्ग सुचवले पाहिजेत. त्यांच्या काही आयडिया इम्प्लिमेंट केलं पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येते. परंतु बरं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती आहे. परंतु वातावरण निर्मिती ही करायला ही कंटिन्युअस कायम केली पाहिजे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यामध्ये हे सगळं करताना ह्या सगळ्या करायला पैशाचा वापर लागेल. मग कितीतरी शिवसैनिक आहेत, सामान्य लोक आहेत, ते ₹1 1 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे आजही देऊ शकतील. बाळासाहेबांवर प्रेम करणारे आहेत, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंवर आहेत, त्यांचे आदित्य ठाकरेंवर आहेत, इतर सर्व नेत्यांवर प्रेम करणारे आहेत. आता निवडणूक आली आहे तरी पैसा आपल्याला उभं करता आलं नाही पाहिजे. येत नाही म्हटल्यावर मग अवघड आहे. मी तुम्हाला एक 2017चं उदाहरण देईन. 2017 साली भाजपनी निवडणुकीला प्रत्येक उमेदवाराकडनं महानगरपालिकेच्या निवडणुकीला 10 महानगरपालिकेत निवडणुका होत्या. उमेदवाराकडनं थेट डायरेक्ट म्हणजे प्रत्येक उमेदवाराकडनं 2-2 लाख 3-3 लाख रुपये घेतलेत पक्षाला वापर म्हणून. त्यांच्याकडे प्रचंड पैसे असून सुद्धा त्यांनी थेट पैसे घेतलेत. मग आपल्याला का नाही घेता येणार? तो पैसा उभा केला पाहिजे. कार्यक्रम करायचा फक्त पैसा लागतो. सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. 10 रुपयापासून ते 10 लाख 10 कोटीपर्यंत देतील. भरपूर आहेत असे लोक. भरपूर लोक आहेत की ती पैसे देतील आणि पैसे यांच्या विचारांसाठी देतील. बाळासाहेबांच्या, उद्धव ठाकरेंच्या, सगळ्यांच्या शिवसेनेच्या विचारासाठी पैसे देतील. फक्त तुम्हाला तिथे अप्रोच व्हायला पाहिजे. प्रॉपर अप्रोच तयार केली पाहिजे. त्याच्यासाठी एक टीम तयार केली पाहिजे की बाबा रे आर्थिक विभाग तू सांभाळ. 7वी गोष्ट मी अजून हे सांगेन की प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक विंग ज्या आहेत त्यांचं ॲनालिसिस कधी आपण करतो का? उदाहरणार्थ महिला विंग आहे, युवक आहे, विद्यार्थी आहे, ही सेना आहे, ती सेना आहे, कामगार आहेत, ह्यांचं ॲनालिसिस करतो का? ॲनालिसिस मी कुठल्या दृष्टीने म्हणतोय की यांचं ॲनालिसिस दर काही दिवसांनी झालं पाहिजे की कशामार्फत सांगतो की विचार त्यांच्यापर्यंत जातात का? शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे आणि नेत्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचतात का आणि त्याला ते कसा प्रतिसाद देतात? मुंबईला कामगार सेना खूप मोठी आहे. अरविंद सावंत त्याचे अध्यक्ष आहेत अनेक वर्ष. परंतु त्या कामगार सेनेला कुठले विचार द्यायचे आणि त्यांच्यापर्यंत पोचतायत आणि ते आपल्याला फॉर आहेत, ते आपल्याबरोबर आहेत, ते आपल्याबरोबर पुढेही राहतील. बरं ते नुसते बरोबर आहेत हा विषय नाही, परंतु ते आजूबाजूला आपल्यासारखे वातावरण पण तयार करतील आपल्या विचारांचं. असं काही आहे. मग दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंगला काही अर्थ नाही. पदाधिकारी सांगतोच की माझ्याकडे सगळं भारी आहे. खालचा ग्रासरूट लेवलच्या माणसाला आपल्याला विचारलं पाहिजे की बाबा रे तुझ्याकडं काय आहे आणि तुझ्याकडं काय अडचणी आहेत, तुझा विचार कसा तू पोचवतोयस. ह्या इतक्या बारीक सारीक गोष्टींनी गेलं पाहिजे. अन्यथा अवघड होऊन जाईल. पूर्णपणे अवघड होऊन जाईल. अजून खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या. फक्त जाहिराती एजन्सी नेमून काही 4 जाहिराती नेमून 4 गोष्टी मीडियासमोर फक्त मांडून काही उपयोग नाही. अजून एक मुद्दा मी सांगेन की मीडिया 10 वर्ष फक्त भाजपच्या बातम्या भाजपच्या दृष्टिकोनातून देते.
तुम्ही ABP जा, कुठलेही मीडिया तुम्ही बघा, त्यांचे शब्द बघा, हे बघा, IBN लोकमत बघा, झी TV बघा, TV9 बघा, कुठलाही त्यांचे शब्द बघा, त्यांचं ॲनालिसिस करा, जय महाराष्ट्र बघा. प्रत्येक मीडिया हा भाजपला सेफगार्ड करत राहिला आणि विरोधकांना ठोकत राहिला. मीडियाला सांगा ना, मीडिया काय करप्ट नाही आहे? वार्ताहरापासून प्रत्येकजण त्याच्यात करप्ट आहे. त्यांना सांगा ना, तू असं काम करू नकोस. तू सातत्याने जर आम्हाला, आमच्या लोकांना आणि आम्हाला आमच्या अशा बातम्या देत असशील, तर मग आम्ही पण त्या पद्धतीने तुझ्याशी वागू. मीडियाला घाबरायचा विषय कसला आहे? कोण मीडिया माणूसच आहेत. सगळ्या वार्तावर, प्रत्येक वार्तावर म्हणजे पत्रकार परिषद, जी पेड पत्रकार परिषद असते, त्या पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी गिफ्ट किंवा काहीतरी कॅश पैसे दिलेले जातात. ती पण माणूसच आहेत. सो त्यांच्याशी बोला, त्यांच्या संपादकांशी बोला, त्यांच्या उपसंपादक जे कोण असतील त्यांचे खालचेपासून ते वरच्यांना सांगा की तू सातत्याने आमची बदनामी नाही करायची. मग आम्ही देतो ते भाजपचे विषय पण तू मांडले पाहिजेत, त्याच पद्धतीने मांडले पाहिजे ज्या पद्धतीने आमचे विषय मांडतो. नाही तर मग आमच्या सारखं हे नाही, कोणी दुसरा कोण नाही. मग आम्ही बघू काय करायचं, रस्त्यावर उतरून लढाई करू. उगाच मीडिया 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 भारी. म्हणजे तुम्ही भारी म्हणजे काय? तुम्ही जर सातत्याने रोजच मला अन्याय करत असेल तर कसं खपवून घेऊ? तर कुठंतरी ह्याला समोर गेलं पाहिजे ना. उगाच आपलं सकाळी कुठंतरी येऊन 4 गोष्टी बोलायच्या आणि निघून जायचं, याला काहीच अर्थ नाही. ते हसतात तिकडं, सगळेजण हसतात. त्याच्यामुळे मीडियाला पूर्णपणे थांबवलं पाहिजे. मीडियावर वचक निर्माण केला पाहिजे. मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, वाईट अर्थाने नाही. चांगल्या अर्थाने मीडियाला तू माझेही बाहेर काढ 4 गोष्टी आणि त्यांच्याही बाहेर काढ. तू एकाच साईडनी करायचं नाही. अशी मीडियाला सक्त ताकीद दिली पाहिजे. तरच मीडिया तुम्हाला हे करेल. मीडिया हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं फार मोठं हे आहे, माध्यम आहे. आणि गेल्या 10 वर्षात ते विरोधकांना पूर्ण नेस्ताभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. फेक नॅरेटिव्ह भाजपच्या बाजूने तयार केलेलं ते करत आहे. मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगेन की ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रोपोगंडा, फेक नॅरेटिव्ह किंवा एखाद्या गोष्टी, एखादी घटना घडली तर 4 लोकांना बोलायला त्याच्यावर काय अवघड आहे? फक्त त्याच्यावर प्रवक्त्यानेच बोलायचं असं काही लिहिलेलं नाही ना. मग तिथं दुसऱ्या फळीतले नेते किंवा अजून 4 लोकांनी त्याच्यावर व्यक्त झालंच पाहिजे. ती गरज आहे आजच्या याची. तुम्ही बघा, परवा कालचंच उदाहरण मी सांगतो की राहुल गांधींनी श्रद्धांजली हा शब्द वापरल्यावर प्रसाद लाड काहीतरी बोलले, दुसरे 2 लोक बोलले, त्याच्यानंतर तो टिळा लावलेला तो त्यांचा महाराज भाजप हिंदू काय कोण आहे तोही काहीतरी बरळला. अशी लोक लगेच व्यक्त होतात. पण हीच गोष्ट मोदींनी बोलली आहे, त्याच्यावर कोणीच व्यक्त झालं नाही. सो ह्याच्यावर व्यक्त होणं, 4 लोकांनी व्यक्त होणं एकदम, त्यामुळे लोकांकडं ती बाजू पटते, लोकांकडे जाते. मी चांगल्या अर्थाने व्यक्त होणं सांगतो. फक्त सुषमा अंधारेंनी बोलून उपयोग नाही. त्यांच्याबरोबर राऊतांनी बोललं पाहिजे, अनिल परबांनी बोललं पाहिजे, सुभाष देसाईंनी बोललं पाहिजे. जे काय नेते मंडळी आता आहेत त्या सगळ्यांनी 4-5 लोकांनी त्याच लाईनवर बोललं पाहिजे आणि त्याच गोष्टीवर ठणकावून सांगितलं पाहिजे की ही गोष्ट चालणार नाही. सो अशा अनेक प्रकारे भाजपवर किंवा विरोधकांवर जर दबाव आणला तरच आपली लोक सोडून जाणार नाहीत. आपल्याला नवीन नवीन लोक जोडले जातील, तरच संघटना तशीच राहील, इनफॅक्ट वाढेल. उद्धव ठाकरेंबद्दल आणि आदित्य ठाकरेंबद्दल आज तरी महाराष्ट्रात प्रचंड आदर आहे. यांनी कधीही फालतू वक्तव्य केलं नाही किंवा फालतूगिरी म्हणजे बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाही केल्या. आज महाराष्ट्राला गरज आहे
गेले 25 वर्ष 30 वर्ष जे आज उद्धव ठाकरेंचं बघतोय कार्य किंवा त्यांचं वक्तव्य त्यांचं हे असेल, आदित्य ठाकरे सुद्धा अतिशय सुसंस्कृतपणे व्यक्त होतात. कितीही राणे काहीही बडबडले किंवा अजून कोणीही बडबडलं तरी ते त्यांचा संयम तुटू देत नाही आणि ही चांगली गोष्ट महाराष्ट्राला हवी आहे. असेच नेतृत्व हवं आहे महाराष्ट्राला, जे 2.5 वर्षात त्यांनी प्रचंड चांगलं काम केलं आहे. करोनाच्या काळात कोणताही अनुभव नसताना, प्रशासनातला कोणताही अनुभव उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा ह्या दोघांना नव्हता, तरीसुद्धा त्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. मग त्यांची एवढी पडझड होताना वाईट वाटतं, म्हणून त्यांनी ह्या 7-8 गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि ती केल्यावर त्यांना नक्कीच चांगलं पुढे यश येईल. जाता जाता शेवटचा एकच मुद्दा सांगतो की हे सगळं जरी असेल तरी EVMला कुठल्याही परिस्थितीत विरोध केला पाहिजे. जर महायुती, लाडकी बहीण आणि ह्या सगळ्या योजनांमुळे जर वाटत असेल की यश मिळालं तर ते यश महाराष्ट्राला 170 महायुतीला पर्यंत मिळू शकलं असतं, इतके ते डॅमेज होते. परंतु 227 येणं हे EVM शिवाय शक्यच नाही आणि मतदार यादीतले झोल तर आता पुढे आलेलेच आहेत, परंतु मतदार यादी, निवडणूक आयोग आणि EVMच्या सहाय्याने 227 लोकं ही आलेली आहेत आणि त्याच याच्यावर ही जोरातपणे ते छाती काढतायत. उद्या मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या 23 ते 25 महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत. मुंबई हातातून गेली तर प्रचंड मोठा लॉस शिवसेनेला होईल, उद्धव ठाकरेंना होईल आणि याच्यामध्ये बरीच लोक सोडून सुद्धा जातील. असं स्टँड घेतलाच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात की ज्याला EVM पाहिजे त्याला EVMनी करू दे, तुम्ही कागद पण ठेवा आणि EVM पण ठेवा. आजही तिथं बॅलेट पेपर आहे. जे टेंडर वोट म्हणतात ते बॅलेट पेपरवरच होतं, EVMवर होत नाही. त्यामुळे तो एक सर्वात मोठा मुद्दा आहे. याचबरोबर ते पण केलं पाहिजे, तरच नक्कीच शिवसेनेला परत चांगले दिवस येतील, याबद्दल दुमत नाही. धन्यवाद.